फ्रेंड्स बघू शकता, हे आहे गावरान पालक. आणि हे ओळखायचं कसं, तर तुम्हाला सांगते हो का, हे मुळे आहेत ना ह्या, तर ह्या मुळ्या ही छोट्या असतात आणि सरकारी म्हणलं की त्याच्या मुळ्या मोठ्या मोठ्या येतात आणि ते पण कशा लाल. आणि हे बघा एकदम याच्यावरून ओळखायचं हे गावरान पालक आहे. आता तुम्हाला सांगते कोथिंबीर पण आहे आपल्याकडे, पण हो का हे मी निवडलेली आहे कोथिंबीर. आणि ही कोथिंबीर पण मी गावरान आणली, कारण उंची हो का कमी राहते आणि त्याचे असे देठ राहतात. तर मी तुम्हाला काय करते, कोथिंबीर निवडलेली मी दाखवते तुम्हाला. तर कशी आहे गावरान कोथिंबीर, हे गावरान पालक झाला हो का. इकडं मी सगळं गावरानच भाजीपाला आणलेला आहे. निवडायला बसले होते मला, कारण तसंच ठेवून जमत नाही ना हो का. हे गावरान कोथिंबीर, तर हे तुम्हाला येते का ओळखायला बघा. हे अशी आखूड राहती गावरान कोथिंबीर आणि हा गावरान पालक. आता तो निवडायचा आहे. तर बघा आता खूप उशीर झालाय, पण निवडल्याशिवाय काय मला जमत नाही, तसं ठेवू वाटत नाही फ्रीजमध्ये. हे गावरान पालक ह्याच्या पांढऱ्या मुळ्या राहतात आणि जे सरकारी आहे त्याची पानं पण मोठे मोठे राहतात आणि देठ पण त्याची लाल राहतात, तसं याचं नाहीये. तर हे बघा कोथिंबीर पण ही गावरानच आहे. भरपूर कोथिंबीर आणलेली आहे मी, इथं कॅरी बॅगमध्ये ठेवली. तर बघा कोथिंबीर हे मी जास्त का आणली, तर चला म्हटलं कोथिंबीरच्या वड्या पण बनवाव्या, त्यासाठी ही कोथिंबीर आणलेली आहे बघा. निवडून ठेवली इथं आणि हे त्याचे एवढे हे निघालेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, छान वाटला का नक्की सांगा. आणि व्हिडिओ जे आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर हे मी दाखवलेलं आहे गावरान भाजीपाला. आणि ही मिरच्या काय गावरान नाही आहेत, हे बारामतीच्या स्पेशल मिरच्या आहेत, एकदम तिखट जाळ आहेत. तर बघा तुम्ही जे बाकीचं जे आहे गावरान ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. आणि हे अशा पद्धतीने बारामतीला फक्त सूर्यनगरी या ठिकाणी फक्त गावरान भाजीपाला भेटतो, इतर ठिकाणी भेटत नाही. तर चला फ्रेंड्स, बाय.